नमस्कार, मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड. यश अकॅडमीमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. मित्रांनो, आपण जर इयत्ता 11वी प्रवेश घेतला असेल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, की येत्या 15 जुलैपासून हे नियमित वर्ग 11वीचे सुरू होणार आहेत. त्यामुळं आपण ज्या उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये प्रवेश घेतलेला आहे, तिथं लगेच आपण संपर्क साधून विचारणा करावयाची आहे. आजपासून मुलींकरिता विशेष फेरी 2चं आयोजन केलेलं आहे. त्यामुळं विद्यार्थिनींच्यासाठी ही एक आनंदाची गोष्ट आहे, की आपणाला आपल्या पसंतीचं उच्च माध्यमिक विद्यालय मिळणारं आहे. विद्यार्थिनींची संख्या जर जास्त झाली, तर तिथं मात्र मेरिट पुन्हा लागणार आहे आणि गुणवत्तेनुसार कॉलेज अलॉटमेंट होणार आहे. ही एक गोष्ट आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पण याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तर ज्यावेळी तुम्ही इयत्ता 11वी एखादं कॉलेज निवडता, ते असं कॉलेज निवडा, की पुन्हा तुम्हाला बदलण्याची वेळ येऊ नये. म्हणजे कॉलेज निवडतानाच, प्राधान्यक्रम देतानाच असा द्या, की मी या कॉलेजमध्ये सलग 2 वर्ष 11वीची आणि 12वीची पूर्ण करेल, याची खात्री तुम्हाला स्वतःला वाटली पाहिजे. आता असं मी का म्हणतोय, तर गेल्या वर्षी ऑनलाईन पद्धतीनं प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आणि मुलांना काही दिवसानंतर कळालं, की आपण 11वीत या कॉलेजमध्ये जो प्रवेश घेतला आहे, ते चूक झालेली आहे. आपणाला 12वीला आता कॉलेज बदलणं गरजेचं आहे. त्यानुसार यावर्षी ते प्रयत्न करत आहेत. परंतु 1 महिना होऊन गेला, त्यांना कॉलेज बदलणं शक्य होत नाही. तेही ऑनलाईन पद्धतीनं सुरू आहे आणि त्यामुळं मुलं वैतागलेली आहेत. अतिशय वाईट अवस्था त्यांच्या. त्यामुळे ही वेळ तुमच्यावर येऊ नये यासाठी तुम्ही देखील अतिशय काळजीनं प्राधान्यक्रम देणं गरजेचं आहे. आता प्राधान्यक्रम देत असताना कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे? एक इथं आता आरक्षणाचा प्रश्नच नाही आहे. त्यामुळं फक्त मुलींचीच फेरी असणार आहे. त्यामुळे इथं नवीन विद्यार्थी, मग मुलं असतील, मुले असतील, हे नोंदणी करू शकतील. अर्ज भाग 1 पर्यंत नवीन विद्यार्थी असतील ते भरतील, लॉक करतील आणि अर्ज भाग 2 भरून लॉक करतील. नवीन असतील तर हे होईल. पण जुन्या विद्यार्थ्यांच्यासाठी मुलं जर असतील तर विशेषतः ऑप्शन फॉर्म पार्ट 2 जो असणार आहे, तो काही तुम्हाला यावेळेस ओपन होईल असं वाटत नाही. प्रयत्न करायला काही हरकत नाही. आता प्राधान्यक्रम देताना एक तर महत्त्वाचं आहे, की त्या कॉलेजमध्ये व्हॅकन्सी आहे का? आणि जनरलचा कट ऑफ काय असणार आहे? जनरलचा कट ऑफ आपल्याला पाहायचा आहे आणि त्या कॉलेजची करंट व्हॅकन्सी म्हणजे राउंड 2 जो असणार आहे, विशेष फेरी क्रमांक 2 साठी करंट व्हॅकन्सी काय हे बघायचं असेल, तर तुम्ही FYJCadmissions.in ही वेबसाईट Googleवर टाईप करा, एंटर करा. जे पेज ओपन झालं असेल, मोबाईलवरचं मी सांगतोय, तिथं खाली वाचत जा. तिथं तुम्हाला चूज ज्युनियर कॉलेजेस दिसेल, त्याला क्लिक करा. तिथं सगळी माहिती भरा. स्ट्रीम आणि मीडियम महत्त्वाचा आहे. त्यानंतर सगळी माहिती भरत गेला तर तुम्हाला डिस्ट्रिक्टमधल्या कॉलेजची यादी पाहिजे का तालुक्यामधल्या कॉलेजची पाहिजे? डिस्ट्रिक्ट असेल तर डिस्ट्रिक्टपर्यंत जा. तालुका UDAS नंबर कॉलेजचं नाव टाईप करायची गरज नाही आहे. सर ज्युनियर कॉलेजेस म्हटलं की डिस्ट्रिक्टमधल्या ज्युनियर कॉलेजेसची यादी जी तुम्हाला पाहिजे ती मिळू शकेल. किंवा तुम्हाला तालुक्यापर्यंत यायचं असेल तर तालुका तिथं कोणता आहे तो टाका आणि ते सर ज्युनियर कॉलेजला क्लिक करा आणि तुम्हाला चॉईस कोडपासून सगळी माहिती पुढं सगळी मिळणारी आहे. चॉईस कोड कागदावर लिहा, कॉलेजचं नाव पुढं लिहा जे तुम्हाला वाटतंय ते आणि पुढं गेल्यानंतर ॲक्शन या टॅबखाली 3 बटन आहेत. एक आहे इनटेक, दुसरा असणार आहे व्हॅकन्सी, तिसरा असणार आहे डिटेल्स. व्हॅकन्सीला क्लिक करा. इनटेक जो असणार आहे तो कॉलेजचा एकूण असणार आहे. आता त्याची आपल्याला गरज नाही आहे. आता आपल्याला गरज आहे व्हॅकन्सी. व्हॅकन्सीला क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे पेज ओपन होणार आहे त्याच्यामध्ये करंट व्हॅकन्सी, मग मॅनेजमेंटची आहे का, मायनॉरिटीची आहे का, इन हाऊसची आहे ते पण तुम्हाला पाहायला मिळेल आणि शेवटी जनरलची किती असणार आहे, जनरलची तुम्हाला पाहिजे आहे. बाकी कोणत्याही प्रवर्गाची बघण्यामध्ये अर्थ नाही. त्यामुळे जनरलची व्हॅकन्सी किती सीट्स आहे ते तुम्हाला समजू शकेल. आता कॉलेजेस या पद्धतीनं तुम्ही निवडल्यानंतर 1 पासून 10 पर्यंत जितके तुम्हाला पाहिजेत मॅक्झिमम 10 कॉलेजेस तुम्ही निवडून ठेवा आणि
तिथं सगळा चार्टच तयार करा. म्हणजे चॉईस कोड, त्याला स्ट्रीम कोड म्हणतो. कॉलेजचं नाव असेल, मीडियम असेल, स्ट्रीम असेल वगैरे सगळं, आणि व्हॅकन्सी, हे सगळं काय करायचं आहे लिहून ठेवायचं. आणि कट ऑफसाठी मग पुन्हा तुम्ही काय करायचं आहे, कट ऑफ पाहण्यापूर्वी तुम्ही डिटेल्स म्हणून त्याच्यापुढं तिसरा टॅब असणार आहे, त्याला क्लिक करा. आणि त्यामध्ये कॉलेजची सगळी डिटेल जे तुम्ही सिलेक्ट करणार आहात तिथं सगळी डिटेल्स असणारी आहेत, फीज असणारे आहेत, विषय तुम्हाला 11वी-12वीसाठी जे अपेक्षित आहेत का ते तिथं सगळं अभ्यास करायला मिळेल. ते एका कागदावर लिहून काढा. 10 पानं वाटलीच तर तयार करा. प्रत्येक पानावर एका कॉलेजची सगळी माहिती घ्या आणि मग कट ऑफकडं जा. कट ऑफ, मोबाईलवर कट ऑफ आहे त्याला क्लिक केलं तर ज्या रिक्वायरमेंट आहेत त्या भरा. स्ट्रीम कोड तिथं तुम्हाला लागतो, चॉईस कोड, तो तुम्ही आता काढलेला असणार आहे, अगोदर तुमच्याकडे असणार आहे, तो तिथं भरा आणि सर्च करा. तुमच्या लक्षात येईल की कट ऑफ त्या कॉलेजचा कितीला क्लोज झालेला आहे, तो तिथं त्या प्रत्येक कॉलेजच्या स्ट्रीम कोडवर सिलेक्ट करत गेला तुम्ही तर कट ऑफ प्रत्येकाचा लिहित जा. आणि मग प्राधान्यक्रम तुम्ही बदलायचा आहे. जिथं व्हॅकन्सी जास्त आहे आणि कट ऑफ बऱ्यापैकी तुमच्या मार्कापर्यंत आहे असे कॉलेजेस प्राधान्यानं द्यायचा तुम्ही प्रयत्न करा. मी पुन्हा सांगतोय की एकदा 11वीला प्रवेश घेतला की 2 वर्ष पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातूनच त्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्या. कारण 11वीतून 12वी जाताना हा त्रास तुम्हाला सहन करावा लागणार आहे. आणि ती मानसिकता अशी बिघडलेली आत्ताच्या मुलांची पाहतोय, म्हणून हे खास तुम्ही सावध राहावं या दृष्टिकोनातून तुम्हाला मी सांगत आहे. त्यामुळं आज आणि उद्या सायंकाळी 6 वाजेपर्यंत तुम्हाला 2 दिवसाचा कालावधी दिलेला आहे. या दिवसांमध्ये तुम्ही 10 पानं प्रत्येक कॉलेजसाठी एक या पद्धतीनं काढा. त्याचा खूप व्यवस्थित अभ्यास करा. अंतर असेल, फॅसिलिटी असतील वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी आता जुन्या झालेल्या आहेत. याचा सर्वे घ्या आणि मगच प्राधान्यक्रम देऊन तो लॉक करा. त्याची प्रिंट काढून घ्या. प्रिंट काढायला कधीही विसरायचं नाही आणि दोन्ही फॉर्म लॉक करायला अजिबात विसरायचं नाही. त्यामुळं मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं आहे की चूक टाळा. चूक सुधारायला पुन्हा संधी नाही आणि जर सुधारायची असेल तर ती सहजासहजी सुधारणा होऊ शकत नाही. आणि त्यामुळं जी होणारी आहे तुमची ती चूक होऊ नये यासाठी हा व्हिडिओ खास काढलेला आहे. त्यामुळं ह्या 2 दिवसामधली ॲक्टिव्हिटी जी असणारी आहे ते फक्त या पद्धतीची असणारी आहे. नवीन विद्यार्थी नोंदणी, अगोदरच्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असेल तर त्यांनी अर्ज भाग 1 मध्ये दुरुस्ती करायची आहे. नवीन विद्यार्थ्यांनी अर्ज भाग 1 भरायचा आहे, तो लॉक करायचा आहे. दोघाही विद्यार्थ्यांनी लॉक करायचा आहे. परंतु मुलींसाठी ही फेरी आहे हे लक्षात घ्या. पण विद्यार्थ्यांनी देखील प्रयत्न करायला काही हरकत नाही. अर्ज भाग 1 पर्यंत तरी माहिती भरून ठेवायला काही अडचण नाही. जर का आपण प्रवेश आजपर्यंत घेतलेला नसेल तर, किंवा रद्द करून पुन्हा तुम्ही यात इन्व्हॉल्व होत असेल तरी ते चालू शकेल. मला वाटते तुम्हाला चांगल्या पद्धतीनं कळालेलं असणार आहे. आपण इथं थांबूया. धन्यवाद.